पक्ष्यांना विजेचा करंट का लागत नाही? आपण अनेकदा पाहतो की इलेक्ट्रिक वायरवर पक्षी बसलेले असतात. मग मनात हमखास एक प्रश्न येतो, त्यांना करंट का लागत नाही? हे वायर काही साधे नसतात. कधी 440 वोल्ट तर कधी 11,000 किंवा 33,000 वोल्ट इतकी जबरदस्त वीज त्या वायरमधून वाहत असते. तरीही पक्षी निवांत त्यावर बसलेले असतात आणि त्यांना काही होत नाही. आता थोडंसं आपल्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज कशी काम करते हे समजून घ्यावं लागेल. घरात वापरणाऱ्या विजेच्या उपकरणामध्ये किमान 2 वायर असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह, आणि कधी कधी अर्थिंग नावाचा तिसराही असतो. पण मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही कनेक्ट झाल्याशिवाय उपकरण चालू होत नाही. याला आपण संपूर्ण सर्किट असं म्हणतो. जर हे सर्किट पूर्ण झालं नाही तर करंट प्रवाहित होत नाही, म्हणजेच कोणतंही उपकरण काम करत नाही आणि करंटही लागत नाही. पक्ष्यांना करंट का लागत नाही? पक्षी जेव्हा विजेच्या तारावर बसतात तेव्हा ते फक्त एकाच तारावर बसतात, म्हणजे दोन्ही पाय एकाच तारावर असतात. ते दुसऱ्या कोणत्याही ताराला स्पर्श करत नाही, त्यामुळे सर्किटही पूर्ण होत नाही आणि त्यांना करंट लागत नाही. सोपं उत्तर, कारण सर्किट पूर्ण होत नाही. मग वटवाघुळाला करंट का लागतो? आता तुम्ही म्हणाल, वटवाघूळ तर विजेच्या तारावर लटकतो, त्याला का करंट लागतो? हो, ते बरोबर आहे, पण फरक आहे त्यांच्या स्थितीत. वटवाघूळ हा उलटा लटकतो आणि त्याला मोठे पंख असतात. अनेकदा असं होतं की एक पाय पॉझिटिव्ह तारावर असतो आणि दुसरा पंख चुकून निगेटिव्ह ताराला लागतो, त्यामुळे सर्किट पूर्ण होते आणि त्याला करंट लागते. त्यामुळे अशा वेळी त्याला विजेचा झटका बसतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो. हे जर चुकून एखाद्या पक्षाबरोबर झालं, म्हणजे दोन्ही पाय वेगवेगळ्या तारांना लागले, तर त्यालाही करंट लागू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.